नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज, जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षीस जिंकण्याची. बघा रोज, जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षीस मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. सुखी राहा ग बाई. मी सांगितलेलं ध्यानात ठेव. नवऱ्याला लवकरात लवकर मुठीत घे. ओ बॉडीगार्ड, हा सुधीर तिच्या हक्काचा बॉडीगार्ड मिळालाय की. जाऊ दे किती असली. बर चल चल चल. आंखों ही आंखों में इशारा हो गया, बैठ बैठ जीने का सहारा हो गया. आंखों ही आंखों में इशारा हो गया, बैठ बैठ जीने का सहारा हो गया. आंखों ही आंखों में. सारखा फोन येतोय, महत्वाचा असेल. माझ्यासमोर बोलता येत नसेल तर पुढं तिथं देऊळ आहे, तिथं थांबवा. मला बी दर्शन घ्यायचंय. तुम्ही घ्या फोनवर बोलून, कामाचं असेल. मी त्यावर दर्शन घेऊन येते. दिव्या आहे,
अगं कसला कौल दिला होतास ग मला? तुझ्या मनात हाय तरी काय? जी असेल ती असेल, पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू कधीच माझं वाईट करणार नाहीस. वाईटातनं बी काहीतरी चांगलंच करशील. फक्त जी काही ठरवलं असशील त्याला सामोरं जायचं बळ दे मला. अगं आमच्यासाठी थांबायचंच की, आम्ही बी येतच होतो. तुम्ही घेतलं का दर्शन? घेतलं की. चल आता. सासूबाई, आईच म्हण मला. अहो आई, मी तुमच्या संग ठेवू का गाडीत ना? म्हणजे ते एसी फुल ठेवतात ना, आणि मला जरा थंडी वाजून येते म्हणून. अगं पण तुम्ही एकत्र यायला पाहिजे ग. अहो पर गाडीतनं उतरल्यावर एकत्रच होणार आहे की गृहप्रवेश. भाई भाई बर चल. करीनाचे तुम्हाला मी लग्नाला बोलवलं नाही म्हणजे कमालच झाली म्हणायची की. अचानक लग्न ठरलं म्हणून नाही बोलवलं. त्यांचा फोन आला होता की मला, पण वेळच नाही मिळाला तयारी करायला. पण आदित्यची बायको म्हणजे नक्षत्रवाणी असणार. हा अहो म्हणूनच तर बघितल्या लग्नाला तयार झाला असणार तो आणि गडबडीत लग्न केलं असणार. पोरीचा चेहरा बघूनच गुडघ्याला बाशिंग बांधलाय यानं. त्याची बायको म्हणजे पिक्चरची हिरोईनच आहे. ती आली ना तर सगळ्याजणी फोटो काढा तिच्या बरोबर आणि सह्या घ्या. हे बघा आलो वराड. या या, केव्हापासून वाट बघतोय तुमची. काय आदू, अरे कुणी भुरळ घातली रे तुला एवढी? एवढ्या पटकन लगीन उरकून आलास ते? आमची नजर नाही लागणार बाबा, लपवून ठेवतोयस ते. बघू की कुठे आहे तुझी राजकुमारी? कुठं आहे कुठं ती? अहो ही काय त्याच्या शेजारी उभी आहे. शी होय. काय शोभतोय का तरी जोडा? कुणी गळ्यात मारली म्हणायची की पक्क हुंडा देऊन आणली? अगं गप्पा की. माझा हिरा सोडलाय आणि कोळसा घेऊन आलाय.
माझी करीना 100 पटीने उजवी आहे हिच्यापेक्षा. झाल्या का कान गोष्टी करून? ही सुंदरी आहे माझी सून. एक दिवस याच गावात कलेक्टर बनून येणार आहे. तेव्हा बी असंच सगळं गाव जमा होईल तिच्या स्वागताला. तुम्ही नुसतंच टाळ कुटत बसताय ना मंदिरात, पण संतांची शिकवण विसरताय. खरी सुंदरता देहाची नसते र, मनाची असते. पहिलं पाऊल टाकताय संसारात. देव तुम्हाला भरभरून देव. चला सुनबाई, मापटा ओलांडून आत या. असं डायरेक्ट कसं? ज्याच्या संसारात पाऊल ठेवतीये त्याचं नाव घ्यायला पाहिजे ना. वय वय सुनबाई, नाव घ्या. माप ओलांडून संसारात टाकते पहिलं पाऊल. आदित्यरावांच्या साथीने लागली सुखाची चाहूल. बघितलं, ऐकलं? असा उखाणा कधी ऐकला होता का? माझी सून हायच लय हुशार, लाखात एक हाय. ते दिसतच आहे. पण काय हो मामी, तुमच्या या सुनबाईंपेक्षा लेकच जास्त लाजतोय. बघा ना कसं खाली मान घालून उभा आहे ते. आदू, आता तू पण नाव घ्यायचं बर का? काय रे, घे ना नाव घे. लई दगदग झाली ना त्याची सकाळपासून, कटाळला असेल. सुनबाई चल, तू भी आज चल. शी होय, काय शोभतोय का तरी जोडा. कुणी गळ्यात मारली म्हणायची की बक्कल हुंडा देऊन आणली. आदित्य यार, काय आहे? तू सगळ्यांसमोर तरी असं वागू नकोस. नजरेत येतं लोकांच्या. आय डोंट केअर यार कृष्णा. लग्नाचा शब्द दिला होता तो मी पाळलाय. यार वैताग आलाय मला सगळ्याचा. सुरुवातीला येईल अरे, पण हळूहळू सवय होईल तुला सगळ्याची. तू स्वतःला थोडा वेळ तरी दे. आयुष्य गेलं ना तरी मला ह्याची सवय होऊ शकत नाही. अरे भावा, माझं भावा काय भावा,
हा काय भावा, मित्र म्हणून तू काय केलंस रे माझ्या करता? फालतू प्लॅन केलास. माझंच चुकलं. मी स्वतःचं डोकं चालवून तेव्हाच ते लग्न टाळायला पाहिजे होतं. माझंच चुकलं. जाऊ दे ना यार आधी. हे बघ, आता जे झालं ते झालं. तुला हे ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे. मला जी गोष्ट आवडत नाही ना कृष्णा, ती मी कधीच ऍक्सेप्ट करत नाही. शूटिंग असो किंवा माणूस, तुला माहिती आहे. आता बघ तो ह्या सुंदरीला या घरातून बाहेर कसा काढतो ते. आधी यार काय बोलतोयस तू? नाही, नुसतं बोलत नाहीये, आता तुला करून दाखवतो. सरे, ए सरे. मामी, हा आता सवय करून घ्या की. कशी करू ग? उठता बसता आठवण येते बघ तिची. तिच्या वाचून एक पान बी हालत नाही माझं. अगं देवाच्या नावाचा मी एवढं जप केलं नाही तेवढं तिच्या नावाचं करते. मग आता उलट करा, देवाच्या नावाचा जप सुरू करा. तसं बी वय झालं आहे तुमचं. तू तर मला म्हातारीच करायला निघालीस. माझ्या सरीनं मला कधी म्हातारं होऊ दिलं नाही. आज एका दिवसात 20 वर्षानं वय वाढल्यागत वाटतंय माझं. तुमचं बरं आहे हो. तुमच्याकडं तिच्या समध्या चांगल्या आठवणी आहेत. माझं काय, तिच्या काळजीपोटी पोटातली माया कधी बाहेरच येऊ दिली नाही मी. मनातलं मनातच राहिलं बघा. वाटायचं रोज तिच्याशी लई बोलावं, हिला उराशी घट्ट कवटाळावं. पण राहूनच गेलं बघा. अगं आता माहेरपणाला येईलच की. त्या सगळे लाड कर हं तिचे. अगं बया, मी आपली माझी आवडती सिरियल बघत बसले. तुला कोणती का आवडती सिरियल? अहो, मी सिरियल नाही बघत. असं वय? मग तुला करमायचं कसं तिकडं? हो मामी, मामी म्हणलं तर चालेल ना? माझी आई आजीला मामीच म्हणती. अगं चालेल की. काय झालं ग? मामी म्हणल्यावर आजीची सारखी आठवण येणार. आजीवर लय जीव आहे ना ग तुझा? हो मामी, जीव. आजी ना तसं नातं नाहीच आमचं. मैत्रिणीच आहोत आम्ही एकमेकींच्या. कोणाच्या बी बागेतनं चिंचा, पेरू, कैऱ्या ही समजा मी तोडून आणायचे. आणि सोबतीला कोण? तर माझी आजी. मला अभ्यासात मदत करणार, शाळेत कॉलेजात मला सोडायला आणि घ्यायला बी येणार. आणि आमची आई, ती म्हणजे आमच्या घरातलं तोपखानाच. आणि त्या तोफाच्या गोळ्यापासून वाचवणारी भक्कम तटबंदी म्हणजे माझी आजी. माझ्या बिगर करमत नसेल आता दोघींना बी. घर खायलाच उठत असेल. थयातलं निघालेलं लोणी आणि बाईच्या जन्माची कहाणी सगळीकडे सारखीच. आपलं घर सोडून परक्याच्या घरी यायचं
आणि परक्यालाच आपलं म्हणायचं आणि पुन्हा आपल्या घरी परक्यावानी जायचं. पण सरू म्हणलं तर चालेल ना तुला? हो चालेल काय, आवडेल मला. हे बघ सरू, तुला मी इथं काय बी कमी पडू देणार नाही. तुला शिकायचंय ना, पाहिजे तेवढं शिक काय. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, तुम्हाला काय बी समज, तुझी आई तुझी आजी काय बी, पण सासू नको समजूस, नाही तर लई सासूरवास करी ना तुझा. आई आई जावा, मालकांनी बोलवले तुमच्या. हा मला नाही, तुम्हाला हाक मारता येते. एवढं बी कळ ना तुला? हाका मलाच मारतोय पण बोलवतोय तुला. जा जा जा, माझा लेक तुझ्या ताब्यात दिला, त्याचं काय करायचं ते कर. जा आई. जा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.